आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथे वरपेमळा येथे रविवारी रात्री 9:15च्या दरम्यान आयशर टेम्पो आणि कंटेनर यांचा समोरासमोर एकेरी वाहतूक चालू असताना अपघात झाला. यामध्ये आयशर चालकाचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे यांनी रुग्णवाहिका चालकाला तातडीने फोन केला. घटनास्थळी दोन्ही गाड्यांमध्ये एकमेकांमध्ये अडकल्याने मोठ्या प्रमाणावर रात्री 1:30 वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून एकाच साईडने वाहतूक चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष उद्योजक महेश भालेराव यांनी घटनास्थळी वायर रोप आणि स्वतःचा जेसीबी लावून दोन्ही वाहनांना वेगळे करून चालकाला गाडीतून काढून पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी उद्योजक, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष चेअरमन शिवाजी भालेराव, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे, मयूर भालेराव, अमित वरपे, हर्षल भालेराव, प्रशांत वरपे, किरण पवार, कैलास भालेराव यांच्यासह अनेक स्थानिक तरुणांनी जखमींना गाडीतून काढण्यात आणि मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी मंचर पोलीस स्थानकाचे वाहतूक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास मंचर पोलीस स्थानकाचे कर्मचारी करत आहेत. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे मंचर पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी काही गाडीची क्षणचित्रे आणि आपले मत मांडताना ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे, वार्ड क्रमांक 3. नमस्कार, मी कमलेश वरपे, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 3. आज या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसापासून नॅशनल हायवेचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. काम चालू असताना त्यांनी वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवलेली आहे. पण ती वाहतूक वळवताना कुठल्याही प्रकारचं त्यांनी दिशादर्शक फलक दाखवलेले नाहीत किंवा काही नाही. त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होत आहे आणि खऱ्या अर्थानं अपघाताला या गोष्टीला निमंत्रण भेटत आहे. गेल्या 8-10 दिवसापासून 5 ते 6 अपघात झाले. रात्री देखील एक अपघात या ठिकाणी झालाय आणि त्या अपघातामध्ये त्या चालकाचे पाय गेले. तर प्रशासनाने कुठेतरी दिशादर्शक फलक लावले पाहिजे, वाहन चालकांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. तर हे कुठेतरी अपघात थांबता येतील. गेल्या 8 वर्षापूर्वी या हायवेचं काम झालं. अजूनही दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड पेंडिंग आहेत. यामुळे या आजूबाजूच्या कमीत कमी 2000 लोकसंख्येच्या वस्तीला या गोष्टीचा त्रास होतोय आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन, गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या भागातील हा प्रश्न सोडवावा ही विनंती. धन्यवाद.